नमस्कार सर. नमस्कार. या बऱ्याच दिवसांनी येणं केलं. काय म्हणते आमची विद्यार्थिनी? काय विशेष नाही सर, आपलं नेहमीच की. नेहमीच म्हणजे अभ्यास करत नाही काय? तेही आहे सर, पण त्याहीपेक्षा जास्त हल्ली त्या मोबाईलचं टेन्शन आलंय बघा. अभ्यास नको पण मोबाईलावर, असं झालंय सर. म्हणजे मला नाही समजलं, काय म्हणायचं आहे नेमकं तुम्हाला? अहो काय सांगायचं सर, यांचं तोंड नेहमी त्या मोबाईलमध्ये नुसतं. नाव अभ्यासाचं आणि काम रील्सांचं. काय नुसतं रील्स रील्स. कसं व्हायचं यांचं सर? तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा की. ठीक आहे, काळजी करू नका, मी बघतो. हां, नमस्कार. या तुम्ही. गुड मॉर्निंग बाळांनो. गुड मॉर्निंग सर. आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, कसं काय, रील्स बघताय ना? बघायलाच पाहिजे, कारण आम्ही पण रील्स करतोय ना. काय काय म्हणालीस? जरा मोठ्यानं बोल बघू. काय नाही सर. हां, कळलंय मला. तसा विषय माझ्या कानावर आला आहेस, म्हणजे जे ऐकलंय ते खरं आहे. तर काय सर, काय ऐकलंय? बाळांनो, मी तुमची मेहनत, तुमचं टीमवर्क त्या रील्समधून पाहिलंय. तीच मेहनत, तीच टीमवर्क जर तुम्ही अभ्यासात किंवा मैदानात दाखवलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. बाळांनो, मला आणि तुमच्या आईबाबांना तुम्हाला रील्स स्टार म्हणून बघण्यापेक्षा रिअल स्टार म्हणून बघायला आवडेल. तुम्हाला तुमचं कौशल्य सिद्ध करायसाठी एक संधीसुद्धा चालून आलेली आहे. यावर्षी होणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव मी नोंदवतोय. बघूया मी दाखवलेला विश्वास तुम्ही कितपत साध्य करताय ते. हॅलो, 1 2 3 4 माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो हॅलो. जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित या स्पर्धेमध्ये विजेता संघ आहे इयत्ता 8वी ब मराठी मीडियम हायस्कूल नारायणमळा. ये हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. अभिनंदन सर, बोलल्यासारखं करून दाखवलं ना सर. तुमचा खूप खूप आभार आहे सर. अहो, आभार कसलं मानताय साहेब, हे तर आमचं कामच आहे. नाही तरी सुद्धा थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद साहेब. तुमच्यासारख्या पालकांच्या विश्वासामुळेच आम्हाला काम करायला हुरूप येतो. तुम्ही दाखवलेला विश्वासच आम्हाला मनापासून काम करायला प्रेरणा देतो. आणि आम्ही सर्व शिक्षक आदरणीय दादांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीच प्रयत्न करत असतो. खरंच सर, तुम्ही आमच्या मुलांना फक्त स्वप्न दाखवत नाही, तर स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रेरित करता, प्रोत्साहित करता.
हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे सर. म्हणूनच तर म्हणतात नाद खुळा नारायण मळा.